हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर DF ब्लॉक एलिमेंट. लेक्चर नंबर आहे 20. आज आपल्याला जी कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे ती कन्सेप्ट आहे कलर ऑफ द लॅन्थेनाइड कंपाऊंड. लॅन्थेनाइडचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे कलर याची कन्सेप्ट आपल्याला आज लक्षामध्ये घ्यायची आहे. आता ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयनचा जर का आपण विचार केला, आता ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयन म्हणजे काय? समजा एक लॅन्थेनाइड घेतला आपण सामारियम SM62 झेनॉन 54 4F6 5D06S2 इज इट्स ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयन ट्राय पॉझिटिव्ह SM3+ म्हणजे काय? तर यातनं 3 इलेक्ट्रॉन्स जातील. 6S मधले 2, 4F मधला 1, म्हणजे तुम्हाला मिळाला SM3+. कोण मिळाला? SM3+. तर मोस्ट ऑफ द ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयन, ज्या वेळेला लॅन्थेनाइड 3 इलेक्ट्रॉन लूज करतो त्यावेळेला तो ट्राय पॉझिटिव्ह आयन तयार करत असतो. तर मोस्ट ऑफ द ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयन कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4F ऑर्बिटल. त्यांच्या 4F ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम लॅन्थेनाइड आयनच्या 4F ऑर्बिटलमध्ये तुम्हाला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्याचं दिसून येईल. जसं SM3+ कडे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 4F मध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयनकडे 4F ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. मग काय होईल या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे? तर पुढे बघा, these unpaired electron in 4F orbital absorb the incident visible light of certain wavelength. हे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे 4F ऑर्बिटल मधले, हे काय करतात? हे इन्सिडंट व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्ब करतात ऑफ सर्टन वेवलेंथ. विशिष्ट वेवलेंथच्या इन्सिडंट व्हिजिबल लाईट ऑफ सर्टन वेवलेंथ. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. तर इन्सिडंट व्हिजिबल लाईट ऑफ सर्टन वेवलेंथला हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4F ऑर्बिटल काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. अँड देन दे गेट प्रमोटेड टू हायर एनर्जी स्टेट बट विदिन द 4F सबशेल. मग ते इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करतात इन्सिडंट व्हिजिबल लाईटकडनं, आणि त्यामुळे त्यांना एनर्जी मिळाली की हे 4F ऑर्बिटलमधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गेट प्रमोटेड टू हायर एनर्जी स्टेट बट विदिन द 4F सबशेल. जसं आपण DD ट्रान्झिशन शिकलो होतो तसंच आहे. त्यावेळेला D ब्लॉक एलिमेंटमध्ये आपण सांगितलं होतं की तिथले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब द एनर्जी फ्रॉम द इन्सिडंट व्हिजिबल लाईट अँड गेट प्रमोटेड टू हायर एनर्जी स्टेट विदिन द सेम D सबशेल. आता इथे तसंच आहे, विदिन द सेम F सबशेल. अँड ॲज द एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस विदिन द सेम 4F subshell, it is called as FF transition or FF excitation. बघा, पॉइंट नंबर B आणि C तुमच्यासमोर वाचून दाखवतोय मी. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4F ऑर्बिटल ॲब्सॉर्ब इन्सिडंट व्हिजिबल लाईट ऑफ सर्टन वेवलेंथ सर्टन कलर अँड गेट एक्सायटेड टू हायर एनर्जी स्टेट विदिन द सेम 4F सबशेल. हा इन्सिडंट व्हिजिबल लाईट जेव्हा या ठिकाणी तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतो तेव्हा तो प्रमोट होतो टू द हायर एनर्जी स्टेट बट विदिन द सेम 4F सबशेल. अँड ॲज द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गेट एक्सायटेड विदिन द सेम 4F सबशेल, दॅट एक्सायटेशन, दॅट प्रमोशन, दॅट ट्रान्झिशन इज कॉल्ड ॲज FF ट्रान्झिशन ऑर FF एक्सायटेशन. मग आता तो इलेक्ट्रॉन हायर एनर्जी स्टेटला आलेला आहे बाय ॲब्सॉर्बिंग द एनर्जी फ्रॉम द इन्सिडंट व्हिजिबल लाईट. बरोबर. मग पुढे काय होणार? त्याचे जे कंपाऊंड्स आहे, देन दिस कंपाऊंड इमिट्स द लाईट. आता हा जो कंपाऊंड आहे, देन दॅट कंपाऊंड इमिट्स द लाईट ऑफ सम अदर वेवलेंथ ऑफ सम अदर कलर, अँड द कलर ऑफ द ट्रान्समिटेड लाईट इज द कलर ऑफ दॅट कंपाऊंड इन सॉलिड स्टेट ऑर इन ॲक्वियस स्टेट. काय सांगितलंय? व्हिजिबल लाईट इन्सिडंट झाला,
व्हिजिबल लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्या 4f ऑर्बिटलमधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉननी त्याला ॲब्सॉर्ब केलं, ती एनर्जी ॲब्सॉर्ब केली आणि तो एक्सायटेड स्टेटमध्ये गेला विदिन द सेम 4f सबशेल, म्हणून तर त्याला आपण FF ट्रान्झिशन FF एक्सायटेशन म्हटलं आहे. त्यानंतर दॅट इलेक्ट्रॉन रिटर्न बॅक टू द ओरिजिनल स्टेट बाय री-इमिटिंग, बाय ट्रान्समिटिंग द एनर्जी ऑफ सम अदर वेवलेंथ ऑफ सम अदर कलर, आणि मग तो काय करतोय कंपाऊंड, तो कंपाऊंड लाईटला री-इमिट करतोय, ट्रान्समिट करतोय ऑफ सम अदर वेवलेंथ ऑफ सम अदर कलर, अँड द कलर ऑफ द ट्रान्समिटेड लाईट इज द कलर ऑफ दॅट सबस्टन्स इन सॉलिड स्टेट ऑर इन ॲक्वियस स्टेट. उदाहरणार्थ आपण SM3+ कंपाऊंड लक्षामध्ये घेऊ. SM विषयी बोललो तो आपण 4f6 5d06s2 आहे. SM3+ 3 इलेक्ट्रॉन गेले, 4f5 5d06s2. 4f मध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत? 5. आता SM3+ कंपाऊंड आपण घेतला, कंपाऊंड ऑफ SM3+. याच्यावरती व्हिजिबल लाईट ऑफ सर्टन वेवलेंथ इन्सिडेंट झाला, व्हिजिबल लाईट इन्सिडेंट झाला. व्हिजिबल लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर या 4f5 म्हणजे 4f मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉननी त्या इन्सिडेंट व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्ब केलं ऑफ सर्टन वेवलेंथ ऑफ सर्टन कलर, अँड देन दीज इलेक्ट्रॉन गेट प्रमोटेड टू द हायर एनर्जी स्टेट विदिन द सेम 4f सबशेल विच इज कॉल्ड एज FF ट्रान्झिशन और FF एक्सायटेशन. Then the compound of SM3+ transmits the light of some other wavelength, some other color, and that color is yellow here for SM3+ compound. या ठिकाणी ते ट्रान्समिट करतात एक विशिष्ट वेवलेंथचा लाईट, विशिष्ट कलरचा लाईट. SM3+ कंपाऊंड ज्या कलरचा लाईट ट्रान्समिट करतोय तो येलो आहे, अँड ॲज द कलर ऑफ द ट्रान्समिटेड लाईट इज येलो, द कंपाऊंड्स ऑफ SM3+ appears to be yellow for us. काय झालंय? SM3+ कंपाऊंडमध्ये 4f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते, त्यांनी इन्सिडेंट व्हिजिबल लाईट ऑफ सर्टन वेवलेंथला ॲब्सॉर्ब केलं आणि नंतर ट्रान्समिट केलं ऑफ सम अदर वेवलेंथ ऑफ सम अदर कलर. कुठला? येलो. आणि त्यामुळे SM3+ कंपाऊंड तुम्हाला कोणत्या कलरचे दिसतील? येलो कलरचे असल्याचं दिसून येईल. बघा पुढचा पॅरेग्राफ काय. These compound then emits the light of some other wavelength, that is some other color. The color of the transmitted light is the color of that compound of lanthanide tripositive ion in solid state or in aqueous state. उदाहरण आपण दिलं होतं सामारियमचं. SM3+ मध्ये 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इन्सिडेंट व्हिजिबल लाईटला ऑफ सर्टन वेवलेंथला ॲब्सॉर्ब करतात आणि नंतर ट्रान्समिट करतात ऑफ सम अदर वेवलेंथ ऑफ सम अदर कलर. इथे कोणता कलर आहे? येलो. And that's why the compounds of SM3+ are found to be yellow in color. लक्षात येत आहे ना? आता आपण एका चार्टच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रायपॉझिटिव्ह आयन कुठला कुठला कलर दाखवतात हे आपण लक्षामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी आपण ट्रायपॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयन यांचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे कलर्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. याच्याविषयी आता आपल्याला अभ्यास लक्षामध्ये घ्यायचा आहे, एक एक करत आपण बघणार आहोत. बघा सगळ्यात पहिले La3+ आयन. लॅन्थेनम मधून 3 इलेक्ट्रॉन काढले की आपल्याला La3+ आयन हा मिळत असतो. आता हा जो La3+ आयन आहे म्हणजे लॅन्थेनम मधले 3 इलेक्ट्रॉन काढल्यानंतरचा जो आयन आहे La3+, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f0 5d06s0. म्हणजे याच्या 4f मध्ये एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. मग 4f मध्ये जर का अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही आहे याचा अर्थ FF एक्सायटेशन FF ट्रान्झिशनचा प्रश्नच उद्भवत नाही, आणि त्यामुळे La3+ चे जे कंपाऊंड्स आहेत ते कंपाऊंड्स कलरलेस असल्याचं दिसून येतं. पुन्हा लॅन्थेनमनी 3 इलेक्ट्रॉन लूज केले कंपाऊंड तयार करताना की त्या कंपाऊंडमध्ये तो असतो La3+. या La3+ कडे 4f मध्ये एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, म्हणून तिथे FF ट्रान्झिशन शक्य नाही, म्हणून त्याचा कंपाऊंड आहे कलरलेस. दुसरा, या ठिकाणी Lu3+ घेतला आपण बॉटमचा. Lu3+ चा जर का विचार केला तर कसा तयार होतो Lu3+? Luनी कंपाऊंड तयार करताना 3 इलेक्ट्रॉन लूज केले की Lu3+ त्याचा ट्रायपॉझिटिव्ह आयन तयार झाला. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? तर झेनॉन 54 4f14 5d06s0, म्हणजे त्याच्या 4f मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स आहेत.
मग आता हे 14 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तुम्हाला माहिती आहे. एकंदरीत f ऑर्बिटल किती आहे 7. या 7 ऑर्बिटलमध्ये आपल्याला या 14 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. हंट्स रूलनुसार जर का आपण बघितलं तर पहिले तर प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळेल 7 ऑर्बिटलमध्ये. 1 2 3 4 5 6 7 असे 7 इलेक्ट्रॉन्स मिळाले. पण 14 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग अजून 7 इलेक्ट्रॉन्स कसे जातील बघा. पेअरिंग होईल. हे झालं पेअरिंग. हे प्रत्येकाचं पेअरिंग आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे ऑल द 14 इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड हिअर. हे 14 इलेक्ट्रॉनमध्ये एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. आणि त्यामुळे Lu3+च्या 4f मध्ये जरी 14 इलेक्ट्रॉन असले तरी देखील त्याच्या f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या आहे 0. म्हणजे यामध्ये FF ट्रान्झिशन शक्य नाही. आणि FF ट्रान्झिशन शक्य नाही म्हणजेच Lu3+चा सुद्धा कंपाऊंड कसा आहे कलरलेस. बघा जोडलाय आपण कलरलेस कलरलेस. याच्याकडे 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, याच्याकडे पण 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे दोघांचंही जे बिहेवियर आहे ते सेम आहे. ते म्हणजे आहे कलरलेस. दुसरा आपण घेऊ आता Ce3+. Ce ने 3 इलेक्ट्रॉन लूज केले कंपाऊंड तयार करताना की मिळतो Ce3+. Ce3+चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f1 5d0 6s0. म्हणजे याच्या 4f मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तर आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की जर का अनपेअर्ड, आत्ताच आपण थेअरी बघितली होती की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर त्या ठिकाणी FF ट्रान्झिशन होणार. सर्टन व्हिजिबल लाईट ॲब्सॉर्ब केल्या जाणार आणि सर्टन लाईटचा वेवलेंथ हा ट्रान्समिट होणार. पण एक्सेप्शनली या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की Ce3+चे जे कंपाऊंड्स आहेत ऑल्दो दे कंटेन 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f दे अनेबल टू ॲब्सॉर्ब द इन्सिडंट व्हिजिबल लाईट. हे एक्सेप्शनल आहे. ते व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्ब करत नाही. आणि व्हिजिबल लाईटला ते ॲब्सॉर्बच करत नाही तर कुठला दुसरा लाईट ट्रान्समिट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून 4f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असूनही Ce3+चे जे कंपाऊंड्स आहे ते काय आढळून आलेले आहे कलरलेस. हे एक्सेप्शनल केसमध्ये लक्षात ठेवायचं. Ce3+, although it contain 1 unpaired electron in 4f subshell, but it unable to absorb the incident visible light. That's why FF transition is not possible, and hence the compounds of Ce3+ are colorless, although they contain 1 unpaired electron in 4f. बरं, अशीच परिस्थिती कोणाची झाली आहे तर Yb3+ची आहे. YB ने 3 इलेक्ट्रॉन कंपाऊंड तयार करताना लूज केले की Yb3+ होतो. या Yb3+चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f13 नंतर 5d0 6s0. 13 म्हटलं म्हणजे याचा हे 14चं दिलं होतं आपण. 13 म्हणजे असं येईल म्हणजे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. 13 Yb3+ 4f13 म्हणजे याच्याकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग आपल्याला वाटतं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याचा अर्थ FF ट्रान्झिशन व्हायला पाहिजे. पण इथे सुद्धा Ce3+ प्रमाणेच Yb3+ सुद्धा एक्सेप्शनली इन्सिडंट व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्ब करू शकत नाही. आणि त्यामुळे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा FF ट्रान्झिशन होत नाही. आणि म्हणून Ce3+ प्रमाणेच Yb3+चे सुद्धा कंपाऊंड 4f मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस असल्याचं दिसून आलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणून ते दोघं जोडलेत बघा कलरलेस. आता पहा ऐका, La3+ आणि Lu3+ हे दोघंही कलरलेस आहे पण कारण वेगळं आहे. त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही आहे म्हणून FF ट्रान्झिशन नाही म्हणून त्यांचे कंपाऊंड कलरलेस आहे. Ce3+ एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, Yb3+ एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असं असून सुद्धा त्यांचा कंपाऊंड कलरलेस आहे. कारण हे आहे की एक्सेप्शनली Ce3+ आणि Yb3+ एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 4f सबशेलमध्ये असून सुद्धा व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्ब करू शकत नाही म्हणून FF ट्रान्झिशन नाही. म्हणून त्यांचे कंपाऊंड एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस असल्याचं दिसून आलेलं आहे. हे डोक्यात ठेवावं लागेल आपल्याला. त्याच्या पुढे जाऊ आपण. त्यानंतर घेतला आपण Pr3+.
PR नी 3 इलेक्ट्रॉन लूज केले कंपाऊंड तयार करताना की PR3+ मिळतो. या PR3+ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f2 5d06s0. याच्या 4f मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे या ठिकाणी FF ट्रान्झिशन होणार आणि जेव्हा याचा कलर तपासला गेला तेव्हा तो कलर दिसून आलेला आहे ग्रीन. कोणता कलर आहे? ग्रीन. बघा PR3+ 4f2 आहे, म्हणजे 4f मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे FF ट्रान्झिशन शक्य आहे आणि कंपाऊंडचा कलर कोणता आलेला आहे? ग्रीन. असाच खालून एक कंपाऊंड बघा, तो घेतला TM3+. TM3+ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f12 5d06s0. 4f12 आहे, मग 12 याचा अर्थ 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार. बघा इथे पहिले 7 टाकले, 7 आणि 5 12, म्हणजे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. 4f12 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत आणि 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याचा सुद्धा कलर हा ग्रीन, थोडाफार पेल आहे, परंतु त्याचा सुद्धा कलर हा ग्रीन असल्याचं दिसून आलेलं आहे. काय दिसतंय? वरतून PR3+ 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ग्रीन कलर, इथे TM3+ 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ग्रीन कलर. म्हणजे यावरनं आपल्याला असं लक्षामध्ये येत आहे की जर का दोघंही ट्राय पॉझिटिव्ह आयन आहे, PR3+ TM3+ दोघंही ट्राय पॉझिटिव्ह आयन्स आहे, दोघांकडेही अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या 4f मध्ये सारखी आहे आणि त्यामुळे दोघांचाही कलर सारखा आहे. वाक्याकडे लक्ष द्या. ट्राय पॉझिटिव्ह आयन्स विथ सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल हॅज सेम कलर. दोघंही ट्राय पॉझिटिव्ह आयन असले पाहिजे, त्या दोघांकडेही सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल असलं पाहिजे. तर अशा वेळेला त्यांचा कलर हा सेम असल्याचं दिसून येतं. पुरावा दिला मी. कोणता? PR3+ 4f मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, TM3+ 4f मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, दोघंही ट्राय पॉझिटिव्ह, दोघांकडेही 4f मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, दोघांचाही कलर सुद्धा सारखा असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. या ठिकाणी हे 3 समानार्थी वाक्य मी दिलेले आहेत. त्यातलं एक वाक्य मी आता तुम्हाला सांगितलं. ट्राय पॉझिटिव्ह आयन आहेत दोघंही, दोघांकडेही सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल असेल तर दोघांचाही कलर कसा असतो? सेम असतो. दुसरं वाक्य दिलंय 2 आयसो इलेक्ट्रॉनिक ट्राय पॉझिटिव्ह आयन. आता दोघंही ट्राय पॉझिटिव्ह इथे पण होते, इथे पण आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे 4f मध्ये असणाऱ्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या त्यांची सारखी. दे आर कॉल्ड एज आयसो इलेक्ट्रॉनिक. म्हणजे हे जे आपण दिलेलं आहे सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल, सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल, त्याच्या ऐवजी इथे शब्द वापरला आपण आयसो इलेक्ट्रॉनिक. दोन्ही समानार्थी शब्द आहेत ते, ठीक आहे ना. मग काय? 2 आयसो इलेक्ट्रॉनिक सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल, ट्राय पॉझिटिव्ह, आणि मग त्यांचा कलर काय असेल? सेम. कोणकोणते 2 वाक्य झाले बघा. 2 ट्राय पॉझिटिव्ह आयन्स आर देअर, both of them contain same number of unpaired electron in 4f, then both of them having same color. दुसरं वाक्य जे वरचं दिलंय आपण, 2 ट्राय पॉझिटिव्ह आयसो इलेक्ट्रॉनिक आयन, दोघेही ट्राय पॉझिटिव्ह आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे दोघांच्याही 4f ऑर्बिटल मध्ये सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अशा वेळेला त्यांचा कलर काय असतो? सेम. अजून तिसरा अँगल देतो वाक्याला, ते पण समानार्थी वाक्य आहे. बघा याच्याकडे अनपेअर्ड, इथे 4f मधले इलेक्ट्रॉन किती होते सांगा, लक्ष द्या. याच्या 4f मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 2. मग 2 जर का 4f मध्ये आहे तर टोटल f मध्ये इलेक्ट्रॉन किती बसतात? 14. तर 14 - 2 करा. 14 - 2 म्हणजे किती येतात? 12. मग इथे बघा 4f12 हाय. मग 4f2 आणि 4f12 दोघांचा कलर सारखा असेल. 4f2 ग्रीन, 4f12 सुद्धा ग्रीनच आहे. म्हणजे यावरून एक वाक्य काय मिळतं? 4f2 म्हणजे f मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्याच्या 14 - 2 म्हणजे 12 इलेक्ट्रॉन, असं ज्यांच्याकडे असेल त्यांचा कलर सेम आहे. अजून एक उदाहरण घेऊ आपण. याच्या f मध्ये किती आहेत? 3. मग आता 14 - 3 म्हणजे 11 येईल. मग आता 11 वाला कोण आहे बघा? 11 वाला लक्ष द्या हाय. मग या दोघांचा कलर सेम आहे का बघा? ND3 + 4f3 याचा कोणता आहे? पिंक. आणि ER3 + 4f11 याचा सुद्धा काय आहे? पिंक. म्हणजे यावरनं एक नवीन स्टेटमेंट आपल्याला मिळतं. ते काय आहे?
color of the tripositive ion with n electrons in f subshell, n electrons in f subshell is equals to the color of the tripositive ion with 14 minus n electron in f subshell. म्हणजे एकाच्या f सबशेल मध्ये n इलेक्ट्रॉन असले तर दुसऱ्या ट्रायपॉझिटिव्ह आयनच्या f सबशेल मध्ये 14 मायनस n इलेक्ट्रॉन जर का असले तर दोघांचा कलर सेम होईल. आता n म्हणजे 2 घेऊ आपण. या ठिकाणी याच्या f मध्ये 2 आहेत, मग 14 मायनस 2 म्हणजे 12. याचा आणि याचा कलर सेम असेल. याच्याकडे किती आहे 3, 14 मायनस 3 म्हणजे 11. मग ज्याच्या 4f मध्ये 11 असतील त्याचा आणि याचा कलर सेम असेल. ND3 प्लसच्या f मध्ये 3 आहे आणि ER3 प्लसच्या f मध्ये 11 आहे. मग 3 आणि 11 या दोघांचा कलर सेम म्हणजे पिंक आहे. अजून पुढे जाऊ. PM3 प्लस याच्या 4f मध्ये 4 आहेत, मग 14 मायनस 4 म्हणजे 10 हा आहे. म्हणजे HO3 प्लस आणि PM3 प्लस यांचा कलर सेम असेल. कोणता आहे पिंक येलो आहे बघा. अजून पुढे जाऊ आपण. SM3 प्लस 4f मध्ये 5 आहे, 14 मायनस 5 म्हणजे 9. म्हणजे या दोघांचा कलर सेम असेल. कुठला आहे 4f वाला घेतला तर येलो, याचा सुद्धा कोणता आहे येलो आहे. म्हणजे इथे 3 सेंटेन्स दिले, तिघही समानार्थीच आहे. परीक्षेमध्ये लिहिताना एकच लिहा कोणतं तरी, पण माहिती मात्र तिघही ठेवा. MCQच्या ऑप्शनमध्ये जर का एखादं सेंटेन्स आलं तर आपल्याला निवडता आलं पाहिजे. हे 3 पैकी कुठलेही एक सेंटेन्स तुम्ही एक्झाममध्ये लिहिलं चालतं. कोणतं आहे बघा. पहिलं हे आपलं ट्रायपॉझिटिव्ह आयन विथ द सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल हॅज सेम कलर. 2 ट्रायपॉझिटिव्ह आयन, हा शब्द महत्वाचा आहे. दोघंही ट्रायपॉझिटिव्ह पाहिजे, ठीक आहे. नंतर त्यांच्याकडे 4f मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी पाहिजे, मग त्यांचा कलर पण सारखा येईल. दुसरं वाक्य याचा समानार्थी. 2 ट्रायपॉझिटिव्ह आयन आहे, ते आयसो इलेक्ट्रॉनिक आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजेच त्यांच्या 4f मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. अशा वेळेला त्यांचा कलर सारखा असेल. तिसरं वाक्य, एकाकडे f मध्ये n इलेक्ट्रॉन्स आहे, तर ज्याच्याकडे f मध्ये 14 मायनस n इलेक्ट्रॉन्स असतील अशा दोन्हीही ट्रायपॉझिटिव्ह आयनचा कलर सेम असेल. काय वाक्य आहे बघा. कलर ऑफ द ट्रायपॉझिटिव्ह आयन विथ NF इलेक्ट्रॉन आणि कलर ऑफ द ट्रायपॉझिटिव्ह आयन विथ 14 मायनस NF इलेक्ट्रॉन या दोघांचा कलर काय असतो सेम असतो. असे 3 वाक्य दिले आहेत. म्हणाल 3 वाक्य आहे, तिघांचाही अर्थ एकच आहे. तिघांचा अर्थ हा आहे की PR3 प्लसकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. TM3 प्लस कडे जर का आपण बघितलं तर याच्याकडे सुद्धा 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. मग TM3 प्लस आणि PR3 प्लस दोघांचा कलर सेम म्हणजे ग्रीन कलर असल्याचं दिसून येईल. त्याच्या पुढे ND3 प्लस 4f मध्ये 3 म्हणजे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. इथे सुद्धा 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ER3 प्लस कडे, त्यांचा कलर सेम आहे, तो म्हणजे काय आहे पिंक. हे आपण असे जोडलेत बघा. चला हे बघू. पिंक येलो, इथे सुद्धा या ठिकाणी पेल येलो म्हणजे जवळपास येलो कलर त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये फार काही हे नाही. दोघांनाही येलो लिहिलं, दोघांनाही पेल येलो लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. मग आता येलो दिलाय, कोण आहे हा PM3 प्लस, बरोबर आहे. दुसरा येलोवाला कोण आहे HO3 प्लस. याच्याकडे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, याच्याकडे पण 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे 2 ट्रायपॉझिटिव्ह आयन, दोघांच्या 4f ऑर्बिटल मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, मग त्यांचा कलर सुद्धा काय असेल सारखा असणार आहे. मग इथे आपण या पद्धतीने जोडून तुम्हाला दाखवलंय. कसं कारण आहे बघा. La3 प्लस Lu3 प्लस 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन FF ट्रान्झिशन नाही, कलरलेस आहेत. त्याच्यानंतर Ce3 प्लस Yb3 प्लस एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन f मध्ये आहे, पण व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्बच करू शकत नाही, FF ट्रान्झिशन नाही, कंपाऊंड कलरलेस आहे, एक्सेप्शनल आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस. त्याच्या पुढे PR3 प्लस 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, TM3 प्लस 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, कलर सेम आहे, ग्रीन कलर आहे. त्याच्यानंतर ND3 प्लस 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. नंतर खाली अजून बघितलं आपण तर ER3 प्लस 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. दोघांचाही कलर काय आहे पिंक आहे. त्याच्यानंतर PM3 प्लस 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर HO3 प्लस 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे, कलर सारखा असल्याचं आपल्याला दिसतं, तो म्हणजे पेल येलो पिंक येलो असल्याचं दिसत आहे.
त्याच्या पुढे घ्या Sm3+ 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, नंतर Dy3+ 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या 4f मध्ये सारखी, कलर सारखा आहे त्यांचा. दोघंही ट्राय पॉझिटिव्ह, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f सेम, दोघांचा कलर सुद्धा सेम आहे. Eu3+ 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. Tb3+ कडे सुद्धा 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे दोघांचाही कलर ऑलमोस्ट सेम असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आला आपला महत्वाचा आहे Gd3+. आता याच्याकडे लक्ष द्या. Gd3+ चा जर का आपण विचार केला तर Gd3+ कडे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, झेनॉन 54, 4f7, 5d0, 6s0. कुठल्याही इतर ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयनपेक्षा Gd3+ कडे 4f मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सगळ्यात जास्त आहे, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण सांगितलं होतं थेरी काय आपली की 4f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर FF ट्रान्झिशन होण्याची शक्यता जास्त असते आणि तो कंपाऊंड कलर असतो. मग आता आपली अपेक्षा आहे Gd3+ कडे तर 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सगळ्यात जास्त आहे, मग डार्क कलर असायला पाहिजे त्याचा तर जास्त मोठ्या प्रमाणावर FF ट्रान्झिशन व्हायला पाहिजे. पण होतं काय, हा जो Gd3+ आहे ज्याच्या 4f मध्ये 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असून सुद्धा त्याचा कंपाऊंड हा कलरलेस आहे. याचं कारण आहे 4f7 म्हणजे हा फील्ड स्टॅबिलिटी आहे. जर का इन्सिडंट व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्ब केलं तर एनर्जी वाढेल, एक्सायटेशन होईल आणि स्टॅबिलिटी कमी होईल, आणि त्यामुळे ही स्टॅबिलिटी कमी होऊ नये म्हणून Gd3+ चे 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा तो हाफ फील्ड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी इन्सिडंट व्हिजिबल लाईटची एनर्जी ॲब्सॉर्बच करत नाही. कारण एनर्जी ॲब्सॉर्ब केली नाही म्हणजे त्याची ती हाफ फील्ड स्टॅबिलिटी मेंटेन राहील. एनर्जी ॲब्सॉर्ब केली तर हाफ फील्ड स्टॅबिलिटी डिस्टर्ब होऊ शकेल. म्हणून तो Gd3+ चा कंपाऊंड व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्बच करत नाही. म्हणून 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा Gd3+ च्या कंपाऊंडमध्ये FF ट्रान्झिशन दिसत नाही. म्हणून Gd3+ चा कंपाऊंड 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस असल्याचं दिसून आलंय. कोण कोण एक्सेप्शन झालं बघा इथे. हा Ce3+, Yb3+ एक्सेप्शन होतं. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा त्या ठिकाणी इन्सिडंट व्हिजिबल लाईट ॲब्सॉर्ब झाला नाही, कंपाऊंड कलरलेस. आणि दुसरं हे एक्सेप्शन आहे की Gd3+ कडे 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा हाफ फील्ड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी त्यांनी इन्सिडंट व्हिजिबल लाईटची एनर्जी काय ॲब्सॉर्ब केली नाही, म्हणजे FF ट्रान्झिशन काही झालं नाही आणि त्यामुळे त्याचे कंपाऊंड हे कलरलेस असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. हा जो फ्लो आहे हा फ्लो तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. एकदा लिहून काढायचं. हे 3 मुद्दे लक्षात घ्या. हे समानार्थी मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्याच्यामुळे मॅक्झिमम जणांचा कलर डोक्यामध्ये बसेल. कलर लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. आणि हे एक्सेप्शनल केसेस लक्षात घ्या. Ce3+, Yb3+. हा वरचन खालचं तर माहिती होतं आपल्याला. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही, FF ट्रान्झिशन नाही, कंपाऊंड कलरलेस आहे. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस आहे. मग काय हे वरचे कलर जर का लक्षात घेतले तर आपोआप खालचे आपल्याला लक्षामध्ये राहतील. पेअर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे. Gd3+ वरती MCQ पडू शकतो की 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस का बरं आहे, कारण हा फील्ड स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचा तो प्रयत्न करत असतो. अजून काही मुद्दे आपल्याला कलर ऑफ द लॅन्थेनाइड कंपाऊंड विषयी लक्षामध्ये घ्यायचे आहेत. बघा लक्ष द्या. Ce58, झेनॉन 54, 4f2, 5d0, 6s2. ज्या वेळेला हा 3 इलेक्ट्रॉन लूज करतो कंपाऊंड तयार करताना तो बनतो Ce3+. यातले 2 इलेक्ट्रॉन, यातला 1 इलेक्ट्रॉन जाईल म्हणजे 4f मध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Ce3+, झेनॉन 54, 4f1, 5d0, 6s2. म्हणजे Ce3+ कडे 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे 4f मध्ये. त्याच्या पुढे Ce4+ घ्या. 4+ म्हणजे 4च्या 4 इलेक्ट्रॉन हा लूज करेल म्हणजे 4f0, 5d0, 6s2. म्हणजे Ce4+ कडे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 4f मध्ये नाही. तसंच Yb बघा. Yb70, झेनॉन 54, 4f14, 5d0, 6s2. Yb3+, यातला 2 यातला 1 गेला म्हणजे 4f13 राहणार. Yb2+ म्हणजे फक्त 6s2 2च इलेक्ट्रॉन जातील बघा, कारण Yb2+ आहे. म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 2 इलेक्ट्रॉन जर का गेले तर Yb2+, झेनॉन 54, 4f14, 5d0, 6s0. आता आपण कंपाऊंड आत्ताच बघितला होता आपण चार्टमध्ये Ce3+ चा कंपाऊंड.
या Ce3+ कंपाऊंडमध्ये Ce3+ कडे 4f मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. आपली अपेक्षा होती FF ट्रान्झिशन व्हायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षामध्ये Ce3+ कंपाऊंड इन्सिडंट व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्बच करू शकत नाही, FF ट्रान्झिशन होत नाही. म्हणून एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा त्याचा कंपाऊंड कलरलेस असल्याचं दिसून आलेलं आहे. तसंच कोणाच्या बाबतीत घडलं होतं, YB3+ बाबतीत. या YB3+ कडे सुद्धा 4f13 म्हणजे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे 4f मध्ये, परंतु व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्ब करू शकत नाही, म्हणून FF ट्रान्झिशन नाही, म्हणून एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा त्याचा पण कंपाऊंड कलरलेस आहे. म्हणजे Ce3+ असो का YB3+ असो, 4f मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा इन्सिडंट लाईटला, व्हिजिबल इन्सिडंट लाईटला ॲब्सॉर्ब करता आलं नाही, FF ट्रान्झिशन नाही, म्हणून त्यांचे कंपाऊंड कलरलेस आहेत, ऑल्दो दे कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f. आता या ठिकाणी एक्सेप्शनल केस बघा. Ce4+ घेतला. Ce4+ मध्ये 4f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे? 0. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही आहे, तर अशा वेळेला साहजिकच आपलं कन्क्लुजन असेल FF ट्रान्झिशन नाही आणि कंपाऊंड कलरलेस असेल. पण प्रत्यक्षामध्ये Ce4+ कंपाऊंड ऑल्दो 4f कंटेन्स 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मीन्स नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज देअर, बट स्टील इट्स कंपाऊंड इज फाउंड टू बी ऑरेंज रेड कंपाऊंड. आता असं कसं काय घडलं? इथे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता Ce3+ कडे, कंपाऊंड कलरलेस निघाला. याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही आहे तरी कंपाऊंड ऑरेंज रेड कलरचा निघाला. याच्या मागचं कारण असं आहे की या ठिकाणी चार्ज ट्रान्सफर शक्य झालेलं आहे. आपण डी ब्लॉकच्या वेळेला बघितलं होतं, चार्ज ट्रान्सफर इज पॉसिबल. चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पॉसिबल झालाय. कोणाकडून कोणाकडे? लिगॅंड टू सेंट्रल मेटल आयन, लिगॅंड टू सेंट्रल मेटल आयन. या Ce4+ कंपाऊंड मध्ये जे दुसरे स्पेसीज आहेत ते या Ce4+ ला उधार इलेक्ट्रॉन या ठिकाणी पुरवतात आणि त्याच्यामुळे याच्याकडे टेम्पररी का होईना अनपेअर्ड इलेक्ट्रॉन येतो आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आला की हा FF ट्रान्झिशन दाखवतो आणि त्यामुळे याचा कंपाऊंड कलर्ड असल्याचं दिसून आलंय. मुळात याच्याकडे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, पण कंपाऊंड मध्ये Ce4+ बाजूचे जे आहेत त्यांना आपण लिगॅंड्स असं म्हणू. ते लिगॅंड्स या मेटल आयनला, ज्याच्याकडे 4f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीत, त्याला इलेक्ट्रॉनचा पुरवठा करतात, त्याला चार्ज ट्रान्सफर करतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात. मग याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अवेलेबल होतो आणि तो FF ट्रान्झिशन देतो आणि त्याचा कंपाऊंड कलर्ड म्हणजे ऑरेंज रेड कंपाऊंड असल्याचं दिसून आलं. बघा, Ce3+ कडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन स्वतःच उपलब्ध होता, पण इन्सिडंट व्हिजिबल लाईट ॲब्सॉर्बच नाही करता आला, कंपाऊंड कलरलेस झाला. Ce4+च्या 4f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे, पण त्या कंपाऊंडमध्ये जे बाजूचे जे आहेत स्पेसीज लिगॅंड्स, त्यांनी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला, चार्ज ट्रान्सफर केला, त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन उपलब्ध करून दिला आणि मग FF ट्रान्झिशन होऊन त्याचा कंपाऊंड कलर्ड ऑरेंज रेड कंपाऊंड असल्याचं दिसून आलेलं आहे Ce4+. तसंच खाली पण घडलंय बघा. YB3+ कडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, पण इन्सिडंट व्हिजिबल लाईटला ॲब्सॉर्बच करता नाही आलं, त्याचा कंपाऊंड काय निघाला? कलरलेस. याच्या उलट YB2+ म्हणजे दोनच इलेक्ट्रॉन जातील, म्हणजे 6s2 मधले 4f14 5d0 6s0 4f14 आहे, म्हणजे ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 4f मध्ये किती आहेत? YB2+च्या 0 आहे. मग आपली अपेक्षा आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 0 आहे, तर मग कंपाऊंड तर कलरलेस पाहिजे होता, कारण FF ट्रान्झिशनच नाही शक्य, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही. तर पण पुन्हा या ठिकाणी हाच मुद्दा घडतो. इथे सुद्धा चार्ज ट्रान्सफर होतं. चार्ज कसा होतो? तर लिगॅंड्स जे आहे याच्या सभोवतालचे जे स्पेसीज आहेत त्यांना आपण लिगॅंड्स म्हणू, ते YB2+ ला उधार इलेक्ट्रॉन देतात, उधार चार्ज ट्रान्सफर करतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात आणि याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन उपलब्ध करून देतात आणि त्या उपलब्ध झालेल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या बेसिसवर YB2+च्या कंपाऊंड मध्ये FF ट्रान्झिशन होतं आणि त्यामुळे त्याचा कंपाऊंड हा कलर्ड असल्याचं दिसतं आणि त्याचा कलर असतो ग्रीन कलर. म्हणजे पहा, इथे Ce3+ YB3+ मुळात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, पण इन्सिडंट व्हिजिबल लाईट ॲब्सॉर्ब करता आला नाही, कंपाऊंड कलरलेस निघाला. Ce4+ YB2+ मुळात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही 4f मध्ये,
पण ते जेव्हा कंपाऊंड तयार करतात त्यांचे सराउंडिंग स्पेसिस त्यांना तात्पुरत्या काळाकरता चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून अनपेअर्ड इलेक्ट्रॉन उपलब्ध करून देतात आणि या उपलब्ध झालेल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या बेसिसवर एफ ट्रान्झिशन होतं आणि म्हणून Ce4+ कंपाऊंड ऑरेंज रेड तर Yb2+ कंपाऊंड ग्रीन कलरचा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. लक्षात द्या ना हे. आता लक्ष द्या, आपण इथे सांगितलं होतं की दोन ट्राय पॉझिटिव्ह आयन्स आहे, दोघेही ट्राय पॉझिटिव्ह, दोघांकडेही सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल आहे. तर अशा वेळी त्यांचा कलर सेम असतो. बघा, दोघेही ट्राय पॉझिटिव्ह आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f आहे, त्यांचा कलर सेम असतो. उदाहरण बघितलं होतं आपण चार्टमध्ये, Pr3+ Tm3+. या दोघांकडेही, दोघेही ट्राय पॉझिटिव्ह आहे, दोघांच्याही 4f मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे, मग दोघांचाही कलर सेम आहे. तो कलर कोणता आहे? ग्रीन. म्हणजे दोन आयन्स हे आयसो इलेक्ट्रॉनिक तर पाहिजेच, पण त्याचबरोबर ते दोघेही ट्राय पॉझिटिव्ह जर का असतील तरच त्यांचा कलर सेम असेल. बोथ मस्ट बी ट्राय पॉझिटिव्ह आणि मग त्यात जर का ते आयसो इलेक्ट्रॉनिक असतील म्हणजे त्यांच्या 4f मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असेल तरच त्यांचा कलर सारखा असतो. अदरवाईज काय होतं बघा, समजा सम डाय पॉझिटिव्ह ऑर टेट्रा पॉझिटिव्ह आयन्स आर आयसो इलेक्ट्रॉनिक विथ ट्राय पॉझिटिव्ह आयन. आयसो इलेक्ट्रॉनिक आता सांगितलं होतं, सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f. पहा, काही डाय पॉझिटिव्ह किंवा टेट्रा पॉझिटिव्ह हे ट्राय पॉझिटिव्ह आयन सोबत आयसो इलेक्ट्रॉनिक आहे, पण त्यांचे कलर मात्र वेगवेगळे असल्याचं दिसून आलेलं आहे. मी उदाहरणाद्वारे समजून सांगतो म्हणजे या वाक्याचा अर्थ लक्षात येईल. चला बघा, या ठिकाणी आपण एक ट्राय पॉझिटिव्ह घेतला La3+, याच्याकडे 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, आणि एक नॉन ट्राय पॉझिटिव्ह घेतला आपण म्हणजे टेट्रा पॉझिटिव्ह घेतला आपण Ce4+, याच्याकडे पण 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हा ट्राय पॉझिटिव्ह आहे, हा टेट्रा पॉझिटिव्ह आहे. बोथ आर आयसो इलेक्ट्रॉनिक बिकॉज बोथ ऑफ देम कंटेन सेम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन 4f बट देअर कलर्स आर डिफरंट. हा कलरलेस आहे आणि हा मात्र चार्ज ट्रान्सफर कन्सेप्टमुळे ऑरेंज रेड असल्याचं आपण बघितलं होतं. म्हणजे वन इज ट्राय पॉझिटिव्ह, वन इज टेट्रा पॉझिटिव्ह, ऑल्दो दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक बट देअर कलर्स आर फाउंड टू बी डिफरंट. दुसरं उदाहरण, Eu3+, याच्याकडे 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. Sm2+, याच्याकडे पण 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हा ट्राय पॉझिटिव्ह आहे, हा डाय पॉझिटिव्ह आहे. One is tripositive, other is dipositive. Both are isoelectronic, that is both of them contain same number of unpaired electron in 4f orbital, but still their colors are found to be different. ज्या वेळेला दोघेही ट्रायपॉझिटिव्ह असतील आणि मग आयसो इलेक्ट्रॉनिक असतील मग त्यांचा कलर सेम असतो. दोघेही ट्रायपॉझिटिव्ह, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, मग कलर सारखा. इथे काय होत आहे, हा जो आहे हा ट्रायपॉझिटिव्ह आहे, हा डायपॉझिटिव्ह आहे. अशा परिस्थितीत ते जरी आयसो इलेक्ट्रॉनिक असले तरी त्यांचे कलर वेगवेगळे असतात. याच्याकडे 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, Eu3+ कडे हा पेल पिंक आहे, Sm2+ कडे 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे पण हा मात्र काय आहे, रेडिश आहे. तिसरं उदाहरण, Gd3+, हा फील्ड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा कलरलेस आहे. त्याच वेळेला Eu2+ मात्र 7 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा या ठिकाणी कलरलेस नाही, हा फील्ड स्टॅबिलिटीच्या भानगडीत पडत नाही, उलट तो स्ट्रॉ येलो, गवताचा पिवळट रंग त्याला असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे वन इज ट्राय पॉझिटिव्ह, अदर इज डाय पॉझिटिव्ह, ऑल्दो दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक, देअर कलर्स आर डिफरंट. Lu3+, 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, कलरलेस आहे. Yb2+, 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असून सुद्धा ग्रीन आहे, चार्ज ट्रान्सफर इज रिस्पॉन्सिबल आपण बघितलं होतं. म्हणजे वन इज ट्राय पॉझिटिव्ह, अदर इज डाय पॉझिटिव्ह, ऑल्दो दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक, देअर कलर्स आर फाउंड टू बी डिफरंट. याच्याऐवजी मी 2 सेपरेट वाक्य सांगतो. वन इज ट्राय पॉझिटिव्ह, वन इज डाय पॉझिटिव्ह, ऑल्दो दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक, देअर कलर इज डिफरंट. दुसरं, वन इज ट्राय पॉझिटिव्ह, अदर इज टेट्रा पॉझिटिव्ह, ऑल्दो दे आर आयसो इलेक्ट्रॉनिक, देअर कलर्स आर डिफरंट. या 2 वाक्यांना एकत्रित केलं आपण की some dipositive and some tetrapositive ions, although they are isoelectronic with tripositive ion, their colors are found to be different. This is about the color of the lanthanide compound. मोठा लेक्चर या ठिकाणी झालेला आहे.
परंतु ते व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेतली आहे. सगळ्या एक्सेप्शनल केसेस, सगळे एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा मी या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. व्यवस्थित शांतपणे जर का तुम्ही ऐकलं तर तुम्हाला हा पूर्ण टॉपिक लक्षामध्ये येईल. थोडं थोडं पाहायचा आणि मग लिहून काढायचा. कलर लक्षात घ्यायचे, अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या लक्षात घ्यायची आणि कलर ऑफ द लॅन्थेनाइड कंपाऊंड व्यवस्थित समजून घ्यायचं. थँक्यू.